मुंबई आग्रा महामार्गावर होणारी अफूची तस्करी रोखण्यामध्ये धुळ्यातल्या मोहाडी पोलिसांना यश आलंय। इनोव्हा गावातनं तब्बल 192 किलो अफूची बोंड जप्त करण्यात आली आहेत आणि या प्रकरणी एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। मोहाडी पोलीस ठाण्याचे PI शशिकांत पाटील यांना मुंबई आग्रा महामार्गावरनं अफूची तस्करी होते आहे अशी माहिती मिळालेली होती आणि त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याबाबत आदेशित केलेलं होतं। यावेळी पेट्रोलिंग करणाऱ्या वाहनाला संशयित पांढऱ्या रंगाचं इनोव्हा वाहन महामार्गावरून जाताना दिसलं आणि या वाहनाला थांबण्याचा इशाराही केला, पण वाहन चालकानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि वाहन पुढे नेलं। अवधान टोलनाक्याजवळ पोलिसांचं पथक उभंच होतं आणि त्यांनी ह्या वाहनाला थांबवलं तेव्हा वाहनातील 2 जणांपैकी एकानं पळ काढला। पथकानं वाहनाची झडती घेतली तेव्हा त्यामध्ये 192 किलो अफूची बोंड आढळली। या प्रकरणी पोलिसांनी ह्या मुद्देमालासह एकाला ताब्यात घेतलंय अशी माहिती पोलिसांनी यावेळी दिली आहे। आपल्या मुंबई आग्रा हायवेवरती आपली पेट्रोलिंग पार्टी की जिच्यामध्ये सचिन वाहक मेजर, चेतन झोलेकर आणि मंगल पवार हे चालक असे पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक MP कडून मालेगावकडे जाणारी इनोव्हा कार दिसली। त्या कारचा नंबर आहे MH12DY5920। ही कार त्यांना संशयितरित्या रस्त्याने जात असताना दिसली। त्या कारला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते थांबले नाहीत। पडून जाण्याच्या तयारीत असताना पुन्हा यांनी त्यांना ओव्हरटेक करून थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु MP कडून धुळ्याकडे किंवा मालेगावकडे किंवा नाशिककडे किंवा मुंबईकडे जात असणारी ही कार U-टर्न मारून धुळ्याच्या दिशेने परत यायला लागली। तेव्हा यांचा जो संशय आहे तो अधिक बळावला आणि यांनी पुढे जाऊन त्या कारला पिछा करून तिला थांबवलं। थांबवल्यानंतर त्या ठिकाणी ते दोन्ही ड्रायव्हर गाडीला सोडून तिथून एक ड्रायव्हर आणि जो क्लिनर असेल तो सोडून ते पळून गेले। पळून गेल्यानंतर ती चाबी सुद्धा ते सोबत घेऊन गेलेले होते। पळून गेल्यानंतर त्यांनी आम्हाला टेलिफोनिक कळवलं। आम्ही त्वरित त्या ठिकाणी एक स्क्वॉड तयार करून व त्यांना सुद्धा संबंधित पळून गेलेल्या इसमांना पकडून आणण्यासाठी आदेशित केले। लडिंग घाटामध्ये त्यातील एक इसम त्यांनी पकडला ज्याच्यावर कारची चाबी होती। त्याला पकडून आणल्यानंतर त्या गाडीजवळ त्यांना आणण्यात आलं। त्या गाडीची चाबी त्याने इनोव्हा कारची चाबी लावली आणि त्या गाडीला त्यांनी उघडली। उघडल्यानंतर त्या गाडीमध्ये क्लिनरच्या सीटापासून म्हणजे मेन सीटापासून तर मागच्या याच्यापर्यंत पूर्णपणे कंपार्टमेंट बनवण्यात आलेलं होतं। त्या कंपार्टमेंटमध्ये साधारणतः आपल्याला 10 प्लॅस्टिकच्या गोण्या की ज्याच्यामध्ये 181-306 किलोग्रॅम वजनाचा आपल्याला त्या ठिकाणी दोडा, ज्याला आपण अफूचे पूर्ण आणि अपूर्ण फोडलेले बोंड, बीज टर्फला सहित असलेले हे अफूचे जे बोंड आहेत ज्याला आपण दोडा म्हणतो, हा संपूर्ण माल मिळून आलेला आहे। या मालाची एकूण किंमत 9 लाख रुपये आहे आणि इनोव्हा गाडी आहे तिची किंमत एकूण 15 लाख रुपये, असा एकूण 24,07,530 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे। एक आरोपी आपण ताब्यात घेतलेला आहे। सगळ्यांना आणून मोहाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी पुढील कायदेशीर कारवाई आपण त्यांच्यावर केलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक सो धिवरे सर, ॲडिशनल सो काळे सर आणि सिटी डिव्हिजनचे पोलीस उपाधीक्षक सो उपासे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशन येथील विशेष पथकातील PSI अशोक पायमोडे साहेब, पंकज चव्हाण SC पंकज चव्हाण, SC संदीप कदम, PC मुकेश मोरे, PC प्रकाश जाधव, PC मनीष सोनगिरे तसेच PSI नितीन करंडे, PSI चेतन मुंडे यांनी सुद्धा सदर कारवाईत महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे। धन्यवाद।